नमस्कार मित्रांनो, सर्व कसे मजेमध्ये राहिलंच पाहिजे. तर आज आपण हॉटेल मॅनेजमेंटबद्दल बोलणार आहोत की इंटर्नशिपबद्दल. जे विद्यार्थी आता कॉलेज करताय आणि त्यांच्या पुढच्या वर्षी इंटर्नशिप असणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी थोडीशी मी माहिती देणार आहे. जर तुम्ही आता हॉटेलला इंटर्नशिप करायला येत आहे तर त्याच्या पुढे तुम्ही रूल्स ते काय आहेत ते बघा. रोज तुम्हाला सेविंग करावं लागेल, प्रॉपर ग्रोमिंग, तुमचे शूज पॉलिश आहेत का, तुमची सेविंग आहे का, नेल्स कापलेले आहेत का, हे सगळं हॉटेलमध्ये बघतात. आणि आपण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन अँड लास्ट इम्प्रेशन, म्हणून इंटर्नशिपमध्ये तुमचं ग्रोमिंग बघतात, तुमचं एक्सपिरियन्स बघतात, तुम्ही किती शिकलेलेत आणि तुम्हाला काय काय येतं आहे. हे या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. परत एकदा, तर ज्या वेळेस तुम्ही हॉटेलमध्ये इंटर्नशिप करतात त्यावेळेस 7 घंटे तुम्हाला उभं राहायचं आहे. 7 तर 8 तास तुम्हाला उभं राहायचं आहे, हे तुम्ही फायनल आहे. त्यानंतर ज्या वेळेस ओव्हर टाईम येतो, परत 1 किंवा 2 तास ब्रेक असतो, त्यामध्ये परत 6 तास काम करायचं आहे. म्हणजे 14 घंटे तुम्हाला, 14 ते 15 घंटे काम करायचं आहे. मेन मुद्दा, आपल्याला सवय नसते एवढ्या टाईम उभं राहण्याची, पण फर्स्ट डे पासून तर तुम्हाला 1 वीक जास्तीत जास्त त्रास होतो पायांना. पण ते आता जर तुम्ही कुठं काम करत असताल, ओडिसी वगैरे मारत असाल तर बेटर आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे ज्या अजून माझ्या मित्रांनी ओडिसी मारल्या नसतील किंवा कुठं काम करत नसतील, तर एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला ओडिसी वगैरे मारा किंवा तुम्हाला जेवढा टाईम उभं राहता येईल तेवढी प्रॅक्टिस करा. कारण की इंटर्नशिपमध्ये ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिप किंवा जॉब करतात तर तुम्हाला 7 तास किंवा 8 तास हे कंपल्सरी उभं राहावं लागतं. सर्व्हिस असो किंवा वेलकमिंग असो किंवा किचन डिपार्टमेंट, कंपल्सरी तुम्हाला उभं राहायचं आहे, बसू देत नाही कुठेही. हा काही प्रॉब्लेम आहे, विकनेस पण येतो त्यावेळेस. नाही तर तुम्ही वीकमध्ये 1 दिवस किंवा 2 दिवस हे ऑफ असतं. प्रकार आहेत. जर तुम्ही फ्रान्सला गेले तर 2 वीक्स ऑफ असतं. न्यूझीलंडला गेले किंवा मॉरिशसला आले, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये गेले, रूल्स असतात वेगवेगळे. म्हणून सांगतोय, जेवढं तुम्हाला उभं राहण्याची प्रॅक्टिस करता येईल तेवढे उभे राहा. मेन गोष्ट असते की HR मॅनेजर असो किंवा मॅनेजर असो, जर तुम्ही त्यांच्यासोबत चांगले बोलले, चांगलं काम केलं तर तुम्हाला जॉब ऑफर लेटर पण देता येतं, ते देतात. किंवा तुम्ही 1 वर्ष थांबायला पण म्हटलं तरी ते थांबतात. फक्त तुम्ही त्यांच्यासोबत जोडून राहावं लागतं आणि खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणून सांगतोय, जर जे विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करत असतील त्यांना ही माझी महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा आणि खूप स्ट्रगल करा. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही इंटर्नशिपला येतात त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही. आणि काही गोष्टी न कळत, म्हणजे आपल्याला ते तिकडचे त्यांचे रूल्स माहिती नसतात, प्रॉब्लेम येतात थोडेफार, पण ते सॉल्व्ह होत चालतात. पण ज्या वेळेस तुम्ही इंटर्नशिप करताय, मेन म्हणजे फोकस. काय काय तुम्ही चुक्या करतायत त्या चुकांमध्ये तुम्ही परत शिका. त्या चुकांमध्ये तुम्हाला खूप काही असा मोठा अनुभव येत असतो की आज आपण, जर तुमचा सूप स्पून असो किंवा मग बिग नाईफ असो, बिग फोक असो, यात तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, ज्या टायमाला तुम्ही सेटअप वगैरे करतात तर निरीक्षण करत चला. कारण की आपलं कुठं काय चुकतंय काय नाही. कारण की ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिप करतात ना त्यावेळेस मॅनेजर तुमच्याकडे असं खूप फोकसने लक्ष देतात की हा जो विद्यार्थी हा कशा प्रकारे सर्व्हिस करतोय, कशा प्रकारे सेटअप करतोय. म्हणून सांगतोय, चुका होतात पण त्या चुकांमधून तुम्ही जेवढे शिकणार तेवढं तुम्हाला फायदा. आणि एक, ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिप करणार त्यावेळेस काय काय चुकलेत हे नोट करत चला. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला ते आठवण राहत नाही, पण तरी नोट करत चला. हा मेन मुद्दा म्हणजे इंटर्नशिपचा असतो. माझ्याकडून जेवढं तुम्हाला माहिती देता येईल मी तेवढं माहिती देत राहील. कारण की माझ्याकडून चुका होत आहेत म्हणून मी सांगतोय, माझ्याकडून मी सुधारणा करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिपला येतात त्यावेळेस तुम्ही सावधानमध्ये राहतात आणि त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस वगैरे झालेली असते.
आजच्या न्यू ब्लॉगमध्ये आपण पूर्ण इंटर्नशिप बद्दल सांगितलंय. तर लाईक करायला, फॉलो करायला आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.